गुड मॉर्निंग. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना. अंधार फार झाला दादाजी, दिवा पाहिजे. रखरखत्या या मनाला तुमच्या आधाराचा गारवा पाहिजे. थांबल्या या आयुष्याला तुमच्या स्पर्शाची हवा पाहिजे. संपल्या या उमेदीला तुमच्या शब्दांची दवा पाहिजे. तुमच्या शब्दांची दवा पाहिजे. उसवल गण गोत सार आधार कुणाचा नाही. ढगाळल्या भुई परिजीन अंगार जीवा. दादाजी शिक्षणाच्या क्रांतीच्या एका वादळाचे नाव. त्यांची 75 वर्षांची पूर्ण हयात म्हणजे जणू एक झंझावातच. तब्बल 3 वेळा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर देखील मात करीत ज्या लोहपुरुषाने नियतीलाही बदलण्यास भाग पाडले, अशा आपल्या प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुल राहत्याचे संस्थापक अध्यक्ष दादाजी म्हणजेच प्राचार्य श्री इंद्रभानजी दादा पाटील डांगे सर यांची प्रारब्धाबरोबरची ही झुंज अखेर शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी संपली आणि हा तुमचा माझा मार्गदर्शक अनंतात विलीन झाला. शिक्षण क्षेत्रात अखंड अथक व अविरत योगदान देऊन अजरामर झालेल्या शिक्षण क्रांतीजनक बहुभाषा पारंगत सतविचार धुरंदर विविधांगी प्रकांड पांडित्य सरस्वती पुत्र ज्ञान तपस्वी विद्यार्थी हृदय निवासी शिक्षण महर्षी प्राचार्य श्री इंद्रभानजी दादा पाटील डांगे सर यांनाही व्हिडिओरूपी मानवंदना. दादाजींच्याच आवाजातील दादाजींचे काही अनमोल विचार आणि काही बहुमोल क्षणचित्राच्या स्वरूपात ही एक छोटीशी आदरांजली. सर्वप्रथम आपल्या निर्मात्याच्या अशा अकाली जाण्याने जणू पोरक्या झालेल्या या प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलाची ही व्यथा ऐका. मी प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुल बोलत आहे. माझ्या स्थापनेच्या 50 वर्षातून अगदी पहिल्यांदाच मी तुमच्याशी असा संवाद साधत आहे. याचे कदाचित आपल्याला आश्चर्य वाटत असेल, पण शेवटी न राहवता मला आपल्याशी असं बोलावं लागत आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण आज मला खूप एकटं वाटतंय हो. अगदी प्राण नसल्यासारखं झालंय. कारण माझा निर्माता, माझा पोशिंदा, माझा आधार, किंबहुना माझं सर्वस्व, माझा मालक शिक्षण महर्षी प्राचार्य श्री इंद्रभानजी डांगे सर आता या जगात शरीर रूपाने कुठेतरी अनंतात विलीन झालंय. माझ्या या निसर्गरम्य परिसराला जणू अवकळा आलेली आहे. झाडं, फुलं, पक्षी, प्राणी ओक्साबोक्शी रडताना मला ऐकू येत आहेत. त्यांच्या आर्त किंकाळ्या माझ्या आसमंताला भेदून काहीतरी शोधत आहेत. कुठे आहे आमच्याशी बोलणारा? कुठे आहे आमचं ऐकणारा? ते बोलू शकतात, माझं ऐकू शकतात, पण त्यांना कसं सांगू की काही दिवसापूर्वी मी काय पाहिलं ते? माझ्या या कुशीत तुमचा माझा दीपस्तंभ नव्हे, धगधगता निखारा विझवून गेला. त्याच्या धुराचे लोट अजूनही भ्रमंती करून रवरावत आहेत या असं म्हणतात. कसं सांगू मी त्यांना
की 2.5 खडूंची ही क्रांती माझ्या उदरात कुठेतरी लुप्त झाली. 50 वर्षे माझ्या निर्मात्याने ज्या डांगे पॅटर्नचे पोवाडे गायले तो आता या जगात नाही राहिला. पण ज्यांच्यासाठी मी नटत होतो, मोठ्या दिमाखात मिरवत होतो, या शैक्षणिक संकुलाचा आता कोण वाली आहे? पण मी तुम्हाला सांगतो की तो आशेचा किरण, उत्साहाचा कवडसा माझ्या अंगा खांद्यावर पडत आहे. या हिमालयासारख्या अभेद्य लोह पुरुषाचा हिमालय पुत्र ज्ञानेश डांगे सर, त्यांच्या स्वरूपात, त्यांच्या सुविद्य पत्नी व माझ्या संचालिका सौ पूनम मॅडम यांच्या स्वरूपात, डांगे परिवाराची 11वी पिढी सिया व सात्विकच्या स्वरूपात. I know that school would never be the same without my owner, but his legacy, his heritage would be carried forward till next several generations, till eternity. मी प्रीती सुदाजी शैक्षणिक संकुल तुम्हा सर्वांना आर्त हाक मारत आहे. मला एकाकी झालंय हो. माझ्या या अर्धमेल्या अवस्थेत मला तुमच्या श्वासरूपी फुंकराची गरज आहे. मला पुन्हा एकदा गगनभरारी घ्यायची आहे, यशशिखरावर पोहोचायचं आहे. हीच माझ्या निर्मात्याला खरी श्रद्धांजली असेल, आदरांजली असेल आणि आपली मानवंदना असेल. 50 वर्षे झाली आहेत मला. माझ्या 100 वर्षाच्या महोत्सवाला आजच्या दिवसापासून सुरुवात होत आहे. आपण याल अशी आशा करतो आणि त्यासाठी पुढची 50 वर्षे माझ्या मालकाच्या स्मरणात विश्राम करतो. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांगा कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी. माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या मुली. ज्या माता पितांना कमीत कमी 10 पिढ्यांचे नावं देता येतील आणि 10 पिढ्यांचे संस्कार जपून ठेवता येतील, त्यांनाच आपल्या पंजोबाचा आजोबाचा दावा घालायचा अधिकार आहे. तुम्हाला 3च पिढ्या आठवत असतील तर 3रा घाला, 5 पिढ्या आठवत असतील तर 5वा घाला, 7 पिढ्या आठवत असतील तर 7वा घाला. आता दादाजींचा 10वा घालायचा त्यांना अधिकार राहील, कारण 10 पिढ्यांचे नाव पाठ आहेत. 10 पिढ्यांचे नाव आहे का आमच्या? सात्विक कुठं आहे? सात्विक, सिया. सिया तुझं पूर्ण नाव? सिया ज्ञानेश इंद्रबान दादा पाटील बाबूराव विठोबा हनुमंता यशवंता जीवाजी डांगे. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है. कैसी है ये अनहोनी हर आँख दुनिया, छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम. तू ही किनारा, तू ही सहारा, तू जग सारा, तू ही हमारा सूरज, तू ही तारा. जय जयकारा, जय जयकारा, स्वामी देना साथ हमारा. जय जयकारा, जय जयकारा, स्वामी देना साथ हमारा. मला मुलावर हसावं लागतं, मला नाचावं लागतं, मला बोलावं लागतं, मला गायन करावं लागतं.
आता गाणे म्हणण्याचं माझं वय नाही, नाचण्याचं माझं अजिबात वय नाही, पण तुमच्या मुलांना खुश राहण्याकरता मी हसतो, गातो, त्यांच्याबरोबर संध्याकाळी थकलो तरी वेळ देतो, किमान संध्याकाळी जेवताना त्यांच्यावर राहिलं, त्यांचा दिवसभरचा सिनभाग जातो. आणि हे सगळं करताना साधी एक गोष्ट आहे का, ज्याचा वाढदिवस आहे ते मुलं माझ्याजवळ खुर्चीत बसतात आणि माझ्याजवळ बसून जेवतात. मैं देखूं या ना देखूं, तुम मुझको महसूस करना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना. मैं रहूं या ना रहूं, तुम मुझ में कहीं बाकी रहना. ज्या घरातले आजोबाजी आई वडील 5 नंतर झोपलेले असतात त्या घरात राहू नका मुलांनो, राहू नका. या दादाजींकडे हॉस्टेलला या, त्या सोडून महाराष्ट्रातले घर सगळे सोडा, या इथं. नसली हॉस्टेलला जागा, आपण क्लासरूम मध्ये झोपू, तंबू ठोकू आणि इथंच राहू. ज्याचे आई वडील आळशी आहेत ना, आळशी आजोबाजी आळशी आहेत ना, त्या घरात थांबू नका. तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं. तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, हो जी हाँ जी, हो गई मैं तेरी दीवानी, दीवानी तेरी दीवानी, दीवानी. ज्या दिवशी ज्ञानेशला आणि पूनमला वाटेल मला स्कूल अन्नापेक्षा 100 पटीने मोठं करायचं, पूनमला वाटेल, आबाला वाटेल, नानाला वाटेल, भाऊला वाटेल, दादाला वाटेल, त्यावेळेस होतं. इच्छाशक्ती आमच्या करता तुमच्या करता नाही, माझ्या करता. हे स्कूल मी चालवतो माझ्या आनंद करता, उपकार करत नाही तुमच्यावर. अजिबात उपकार केलेला नाही मी, राहतावर नाही केले, परिसरावर उपकार केलेला नाही, शाळा केलेले मुलं घडवले मी, उपकार केलेले नाही शिवाजी सर. आपण 100 दर्द है, 100 राहतें, सब मिला दिल नशी, एक तू ही नहीं. इच्छाशक्ती ठेवा, मुलं घडतील. इच्छाशक्ती बली असते, ज्ञानेश पुढं घेऊन जाईल. कारण मला बापाचं छत्र खूप अल्प मिळालं. मला आठवत नाही बापाजवळ फक्त 3 दिवस कुर्णाच्या मेळात झोपलेलो होतो, तेवढंच आठवलं. आजीजवळ झोपलेले 8-10-20 एक महिना आठवतो उन्हाळ्याच्या सुट्टीतला. वडिलांजवळ कुर्णाच्या मळ्यामध्ये विहिरीच्या कडेला इंजिन चोरी जाऊ नये म्हणून रात्री जात होतो, राखण नौजल चोरी जाऊ नये म्हणून. आणि त्यावेळेस वडिलाच्या जवळ झोपलेलो, वडिलाच्या कोपरीचा, शर्टचा आणि अंगाचा वास अजूनही माझा फ्रेश मनात आहे. माझ्या वडिलांच्या अंगाचा वास तो इतका प्रिय आहे. टूटता ना टूटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी, आस कोणती माझ्या उरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव हा.
हरलेले श्वास हे चुकलेली पावले मन मागे ओढते. मुलांचं कल्याण हेच आमचं ब्रीद आहे. मुलांची सर्वांगीण प्रगती हेच आमचं ब्रीद आहे. मुलांना संस्कारित करणं हेच आमचं ब्रीद आहे. मुलांचं पुढील स्वप्न खूप मोठं भव्य करणं हेच आहे. ऑलवेज थिंक हाय करत त्यांना नेणं हेच आमचं ध्येय आहे. कृपया तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद. का किनारे फितूर झाले वादळाला ऐनवेळी कोणत्याही चाहुली विण काशी स्वप्ने बुडाली. मागण्या धार उरला एकही न काठ पावला नाही कळेना का हरवली वाट का हरवली वाट. संस्कार हे शेवटच्या दिवसापर्यंत, आज शेवटचा टर्म, शेवटचा महिना, शेवटचा आठवडा, दिवस, शेवटच्या तासापर्यंत मी शेवटचे संस्कार. आणि तो मुलगा फेल गेल्यास, ती मुलगी फेल गेल्यास मी ब्लॅक अँड व्हाईट कागद लिहून देईल तुम्हाला. स्टॅम्प आणा. माझा कोणताही मुलगा 10वी इथं पक्का पास झाल्यानंतर तो जर त्याच्या आयुष्यात फेल गेला, पास होणं नापास होणं नाही म्हणत मी, त्याच्या आयुष्यात फेल गेला तर त्याला इंद्रभान दादा पाटील डांगे हा जबाबदार आहे. कारण मला निर्माण करायचं होतं गुडविल. ज्ञानेश सराला गुडविल टिकवायचंय आणि वाढवायचंय. तोडून टाकलीस नाळ कपाळी लिवल नाही. पाचवी पूजाया सारान सटवाई पूजेला नाही. तरी दिस अंधारला दिसा माझी आगर कधीतरी देवा माझ्या देवावानी वागर दिस उजाडता कार अंधार तू केला अंधारात दिस कोंडला. जर पुनर्जन्म असेल आणि मला तो जर मिळणार असेल तर मला शिक्षकच व्हायचंय. मला काहीच व्हायचंय, मला काहीच नाही. माझा हा छंद आहे, मला काहीच आवडत नाही. मित्रांनो, पालकांनो, प्लीज आम्हाला सहकार्य करावंच लागेल. मी भीक नाही मागणार. तुम्हाला मुलं इथं टाकताना इथल्या शिस्तीवर तक्रार करू नका, इथल्या संस्कारावर तक्रार करू नका, इथल्या नियोजनावर तक्रार करू नका. तुम्ही कधीच सांगू नका. तुम्ही विचार करून ही शाळा एका उद्देशाने इथं टाकलेले तुम्ही की यस माझा मुलगा इथं घडेल. My kids are wonderful. I love my kids. मला नाही होत त्यांच्याशिवाय, नाही होत मला त्यांच्याशिवाय. मला जीवनात हेच 50 वर्षात असं बीज मी जगाला दिलंय. या जगाला, या भारताला, या महाराष्ट्राला आम्ही असे बीज दिलेले आहेत. वंडरफुल स्टुडंट्स आहेत माझे, मुली पण मुलं पण. आणि यांना घडू द्या रे, आम्हाला डिस्टर्ब करू नका. तुला बांधलं चांगल्या करता, तुझी छाटणी केली थोडी चांगल्या करता, तुझ्यावर औषध टाकलं ते चांगल्या करता, तुझ्यावर जो संस्कार करताय त्याचा हेतू आमचा शुद्ध आहे आणि त्या हेतूला पालकांना कोणी गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या.
खूप पालक समजदार आहेत, खूप म्हणजे 99% पालक खूप छान समजदार. आणि यू मस्ट बी परफेक्ट मिनिमम इन 3 लँग्वेजेस. 3 भाषेमध्ये तुम्हाला तुमचे विचार विथ ॲक्शन कागदावर लिहिलेलं भाषण नसतं. तुम्ही पाहिलं 50 वर्षात दादाजींच्या हातात कागद नसतो, आणि ज्या दिवशी मी कागद 2दा घेतलेला आहे तिथं मला बोलता आलेलं नाही. मुलांना डिक्शनरीचे 30 पारणं 5वी ते 10वी झाले पाहिजेत. मन लावून वाचलं पाहिजे त्यांनी. आणि हे पारायण ज्ञानेश्वरी पारायणाचं जसं तसं डिक्शनरी पारायण हे मुलांचं व्हायला पाहिजे. सर्वसाधारण माझे काय जे तुम्ही किती पालकांनी केलं मला माहीत नाही, पण अजूनही 1.5 महिना आहे. सर्वसाधारण जे 2-3 मुलांशी मला जे रिपोर्ट आले त्यांनी सांगितलं, दादाजी 7 दिवसात आमची डिक्शनरी वाचून झाली. काल 2-3 मुलांचे निरोप आले. ते मुलं मुली तुम्हाला दाखवतो. 1 जूनला शाळा सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला ते दाखवण्यात येईल. श्री सन्माननीय श्री सागरजी भामरे सर यांचा सत्कार या ठिकाणी जूनच्या शेवटच्या रविवारच्या पालक भेटीमध्ये होणार आहे, पालक मेळाव्यात होणार. आणि त्यावेळेस तुम्हाला सागरला दादाजींना आता ऐकायचं नाही, त्यावेळेस तुम्हाला सागरजींना ऐकायचं आहे, सागर सरांना ऐकायचं. दोस्ती है भाई तो बहना है प्यार, अरे दोस्ती है भाई तो बहना है प्यार. कोई काहे ठोकर खाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए. मेरी दोस्ती मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार. आणि कॉन्टॅक्ट कमी होणार आहे कारण सोमवारी मी चेन्नईला जात आहे, प्रॉपर चेन्नई सोमवारी जात आहे. पण मध्यंतरी आता मला यायला 15 दिवस आहे, तर 15 दिवसाचं होमवर्क तुम्हाला देत आहे, होम असाइनमेंट देत आहे, होम जॉय देत आहे.
मित्रांनो, फक्त 15 दिवस बाहेर आहे. तुम्हाला एक छोटंसं KG पासून 10वीपर्यंत पालकांनी मुलांची करून घ्यायची ॲक्टिव्हिटी. 15 दिवसात 15 विषयावर 5-5 मिनिट मुलं बोलतील. भाषण ज्याचे बेस्ट, प्रत्येक वर्गात बेस्ट 3 भाषणं ते पालकांना ऐकवायला मी पाठवल. आणि जे बेस्ट 3 आम्ही 5 लोकांची कमिटी करू. बेस्ट 3 भाषणं जे होतील त्या बेस्ट 3 भाषणांना बक्षीस काय ते सांगितलंय. स्कूल फीच्या 50% फी माफ होईल. तेव्हा पालकांनी तयारीला लागा आणि 15 भाषणांची तयारी करून घ्या. सर्व पालकांना हात जोडून मी विनंती करतो, पाया पडतो पालकांनो, मुलांनो, बाबांनो, आय लव्ह यू. खरंच दादाजी प्रेम करतात तुमच्यावर. पण तुम्ही लक्ष दिलं तर मी सांगितलेलं पालकांची गायडन्स घ्या, मामा मावशीचं गायडन्स घ्या, काका काकूंचं गायडन्स घ्या, पुस्तकं वाचा, त्यातून मुद्दे काढा आणि मुद्दे काढून जगाला मुद्दे मारा. भाषणातून तुम्हाला जगाशी संपर्क साधायचा आहे. तुमच्या या प्रोजेक्टला दादाजींच्या गोड 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 शुभेच्छा. ओम शांती. चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. बीच राह में दिलबर बिखर गए कहीं हम अगर, और सुन सी लगे तुम्हें जीवन की ये डगर. बीच राह में दिलबर बिखर गए कहीं हम अगर, और सुन सी लगे तुम्हें जीवन की ये डगर. हम लोग गाएंगे तुम यूं ही भुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी बाय बाय ना कहना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना. पडदा पडल्यावरही टाळ्या पडतच राहाव्यात, असं जगलात आपण आयुष्य. दादाजी कभी अलविदा ना कहना असं म्हणत आपण अकाली एक्झिट घेतली. तो आपल्या अशा अवेळी प्रस्थानाने आम्ही जरी सर्व शोकसागरात बुडालेलो असलो तरी तुम्ही पाजलेले हे ज्ञानरूपी शिस्तरूपी बाळकडू आम्ही आमरण जपू. आपले आचार, विचार आणि संस्कार यांचा प्रचार व प्रसार करतच राहू. आपल्या 2.5 खडूंचा अंश आमच्या सर्वांमध्ये जणू थोड्याफार प्रमाणात विखुरला आहे. त्याच अंशरूपी क्रांतीज्वालांनी आम्ही आपल्या डांगी पॅटर्नचा मानमरातब उंचावतच ठेवू. आपण दिलेला हिमालय पुत्र श्री ज्ञानेश सर, त्यांच्या पत्नी सौ पूनम मॅडम आणि आपल्या डांगी परिवाराची 11वी पिढी सिया व सात्विक आपले स्वप्न उंच यशोशिखरावर नेण्यासाठी कटिबद्ध आहेत. सोबत आपला आशीर्वाद आणि दादीजींचा आशीर्वाद आणि आमची साथ असेलच. दादाजी, आपण स्वर्गात जिथे असाल तिथे निश्चिंत राहा, आनंदात राहा. आम्हाला विश्वास आहे की त्या स्वर्गातला इंद्रही या पृथ्वीवरच्या इंद्रभानजीमुळे आनंदी असेल आणि आम्हाला म्हणत असेल की हे पृथ्वीवासियांनो, हे इंद्रभानजी म्हणजेच आपले दादाजी माझ्याकडे अगदी सुरक्षित आहेत, किंबहुना आनंदी आहेत. थँक्यू दादाजी फॉर एव्हरीथिंग, फॉर एव्हरी डे. 1 ऑगस्ट 1951
ते 27 एप्रिल 2024 यामधील 26,668 दिवस आम्हाला आमरण सदोदित प्रेरणा देतच राहील, देतच राहील, देतच राहील. उस गली में कभी तेरा जाना हुआ, जहां से जमाने को गुजरे जमाना हुआ. मेरा समय तो वहीं पे ठहरा हुआ. बताऊं तुम्हें क्या मेरे साथ क्या क्या हुआ. नदिया का पानी भी खामोश बहता यहाँ, खिली चांदनी में छिपी लाख खामोशियां. बारिश की बूंदों की होती कहाँ है जुबान, सुलगते दिलों में है खामोश उठता धुआं. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम यादें यादें यादें. ओम शांति. गुड नाइट. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा. मेरी आवाज ही पहचान है. गर याद